मल्हार हॉटेलमध्ये आपण नवीन आलेलो आहे. तुम्ही काय सांगताय? सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आम्ही आता बाबा कोल्हापूर तांबडा पांढरा काय मल्हार हॉटेलमध्ये आलेले आहेत आता जेवण करण्यासाठी. तर ह्या हॉटेलमध्ये नॉनव्हेज पण भेटतं आणि व्हेज पण भेटतं. मिक्स तांबे यांची 2 हॉटेल आहे. एक जे आम्ही रेग्युलर जेवतो ते व्हेजवालं आणि इथे व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे. तर आम्ही व्हेज खाणार आहे, नॉनव्हेज आणि मी, आणि बाबा आणि संकेत खाणार आहे नॉनव्हेज. तर नॉनव्हेज काय स्पेशालिटी आहे हे पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. आता आम्ही ऑर्डर केलेली, तर थोड्या वेळात डिश आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे आहेत आमचे बाबा. आता तुम्ही कोल्हापूरवरून आलाय तर मग तुम्हाला कोल्हापूरचं मटण आवडलं की इकडचं, तर ते तुम्हाला जेवल्यानंतर नक्की सांगा. हो. तर बाबा आता तुम्ही ते मेन्यूवर बघताय, तर तुम्ही आता काय ऑर्डर करणार आहेत? मी आता कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मटन मटन फ्रायची ऑर्डर देणार आहे. आपल्या कोल्हापुरात असतं वेगळं, परंतु आता इथं बघूया ना काय ते कोल्हापूरमध्ये लिहिलंय. बघूया यांची टेस्ट काय दिली. आपल्याकडची निकडची टेस्ट समजेल नंतर सांगेन मी तुम्हाला. तर आता इथे चिकन थाळी आलेली आहे. इथे आहे रोटी, इथे आहे राईस, जिरा राईस, चिकन आहे, तांबडा पांढरा रस्सा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि सोलकढी, आणि इथे कांदा आणि लिंबू आहे. तर आता मामाला विचारूया कसं झालेलं आहे. इथे आलेली आहे चिकन थाली आणि इथे आलेली मटन थाली. बाबा खावा, चालू करा. नको नको खाली चालू करा. आणि ते व्हेज थाली पण म्हणजे व्हेज पण मागवलेलं आहे. चपाती आहे, पनीर हंडी मागवली होती. तर आम्ही व्हेज खाणार आहे आणि मंथन आपले संकेत आणि बाबा खाणार आहेत नॉनव्हेज. तर दुसरं मल्हार हॉटेल म्हणजे ह्यांची 2 हॉटेल आहेत. एक व्हेज आहे, प्युअर व्हेज, आणि इकडे व्हेज पण मिळतं आणि नॉनव्हेज पण भेटतं. तर त्यासाठी बाबा आलेत. म्हटलं आज हॉटेलला आलो जेवायला, आणि जेवण झाल्यानंतर बाबांचा रिव्ह्यू पण घेणार आहे नक्की. तर छोटासा व्हिडिओ आहे, तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथे त्यानंतर राईस पण मागवलेलं आहे. तर सुंदर असं जेवण आहे, टेस्टी आहे जेवण. आम्ही जेवण करून आलो. बाबांचं जेवण कसं होतं? एकदम चांगलं होतं. नॉनव्हेज मटन मटन जेवण किंवा तांबडा पांढरा रस्सा चांगला होता. छान होता, चांगला होता. आणि व्हेज पण छान होतं. कसली पनीर हंडी